हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दियांशिकाज वर्ल्ड। आज आहे मी मनालीमध्ये। हे पहा, आता आम्ही मनालीमध्ये बर्फ जो आहे तो एरिया पाहायला चाललेलो आहे। ही आहे व्यास नदी। डोंगराच्या पलीकडे बघा बर्फाचे डोंगर दिसत आहेत। आत्ता सध्या आम्ही मनालीमध्ये माझ्या मैत्रिणींबरोबर मी आलेले आहे आणि उन्हाळ्याचा हा महिना आहे चालू। उन्हाळ्यामध्ये अजून बर्फ वितळलेला नाही, त्या भागामध्ये आम्ही आत्ता निघालेलो आहे। तिथे थोड्याशा स्नो ॲक्टिव्हिटी करणार आहे। एक दिवस आम्ही मनालीमध्ये हिडिंबा टेम्पलचा एरिया सर्व कव्हर केलेला आहे। हा बंगला जो आहे यामध्ये क्रिश मूवीची शूटिंग झालेली होती। इथून पुढे आता आम्ही अटल टनेलकडे जाणार आहे। समोर पहा किती मोठे डोंगर दिसत आहेत आणि हे पूर्ण बर्फाने आच्छादलेले आहेत। खाली जे ग्रीन कलर दिसत आहे तिथे सर्व तिथली झाडे आहेत। त्याच्यानंतर आता आम्ही ही बघा व्यास नदी क्रॉस केलेली आहे। जो पूर आलेला होता त्याच्यामुळे ह्या नदीचा सगळा भाग वाहून गेलेला आहे। सध्या जो एरिया तुम्ही स्क्रीनवरती पाहता आहे तो पूर्ण व्यास नदीच्या साईडून आम्ही आता चाललेलो आहे। पाठीमागे जून महिन्यामध्ये जो पूर आलेला होता त्यामुळे या एरियातलं खूप सारे नुकसान झालेले आहे। बघा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये थोड्या थोड्या अंतरावरती ते दिसेलच तुम्हाला की नदीवरचे पूल वगैरे वाहून गेलेले आहेत। हा जो एरिया आहे इथे पण खूप मोठे नुकसान झालेलं होतं। हा जो पूल आहे तो पडलेला आहे। हे फक्त थोडंसं अंतर आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओमधून। हे दिव्य भव्य जे बर्फाचे डोंगर आहेत, पलीकडचा डोंगर जो आहे तो पूर्ण बर्फाचे झालेला आहे आणि समोरचे हे डोंगर जे आहेत काळे काळे दिसत आहेत त्याच्यावरला बर्फ वितळलेला आहे। आणि प्रत्यक्ष पाहण्यात हा जो आनंद आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करते। खूप दिव्य भव्य हे डोंगर आहेत। स्क्रीनवर दिसायला तुम्हाला छोट्या स्वरूपात दिसत असतील, पण लाईव्ह पाहण्यात जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे आणि शब्दात मांडू शकत नाही। आत्ता आम्ही अटल टनलच्या इथे पोहोचलेला आहे। हा जो एरिया आहे तो रोहतांगमध्ये येतो। अटल टनल जो खूप लांब असा बोगदा आहे, हा आता मी क्रॉस करून तुम्हाला दाखवते की अटल टनल जो आहे तो पूर्ण एक मोठा असा डोंगर आहे आणि तो क्रॉस करणार आहे। आता आम्ही जवळजवळ 2-4 किलोमीटरचा हा बोगदा आहे। टनलच्या अलीकडचा भाग आणि टनल क्रॉस केल्यानंतरचा भाग हा पूर्णपणे वेगळा आहे। आता आम्ही टनल क्रॉस केलेला आहे। पहा समोर आहे ती व्यास नदी आहे टनलच्या पलीकडचे आणि पूर्णपणे हे जे डोंगर आहेत ते बर्फाच्छादित आहेत। आणि हा जो पूल दिसतोय तो बऱ्याच मूवीमध्ये आपण पाहतो, जब वी मेटमध्ये पाहिलेला आहे। तशा बऱ्याच मूवी आहेत त्याच्यामध्ये ह्या पुलाचं आपण चित्रीकरण पाहिलेलं आहे। आत्ता सध्या मी एका डोंगरावरती आहे आणि त्या डोंगरावरून हे जे शूट केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। समोर जे घरासारखं दिसत आहे ते ॲक्च्युली अटल टनलच्या या साईडची बाजू आहे। इतक्या उंचावरती मी आत्ता पोहोचलेले आहे। पूर्ण श्वास म्हणजे घ्यायला मला त्रास होतोय, एवढ्या गाड्यांच्या लाईन लागलेल्या आहेत, एवढी गर्दी आहे। सध्या हा मे महिना चालू आहे त्यामुळे बर्फ वितळतोय आणि बर्फ वितळल्यामुळे नदीमध्ये जे पाणी आहे ते बर्फ वितळल्यामुळे चाललेलं आहे। हे पहा आत्ता हा जो व्हाईट कलरचा दिसत आहे ते खूप मोठ्या स्लाईड आहेत बर्फाच्या, त्या तुम्हाला मी या शूटमधून दाखवते। हे एवढी मोठी बघा बर्फाची स्लाईड आहे, वरून आलेली खालीपर्यंत एकदम रस्त्याला लागून आहे। ही बघा माझी दियांशिका आता बर्फामध्ये खेळते। हे आहे आम्ही आता ह्याच्यामध्ये मस्तपैकी शी एन्जॉयिंग एव्हरीथिंग नाव। बर्फामध्ये बसलोय आता आम्ही। अयो कानात तसं नाही करायचं बाळा, बघ कानात, मला नको मारू, तिकडे बघ। रुका रुका, पुढे जा ज्योती, जरा जवळ जा।
भैया आज काय काम नाही. हाय एव्हरीवन. आता बघा मी तुम्हाला इतक्या उशीर सगळ्या डोंगराचं शूट दाखवलेलं होतं आणि आता तुम्हाला कारमधील ह्या माझ्या फ्रेंड्स आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील की आम्ही ह्या सर्वजणी गेलेलो होतो मनाली पाहायला. समोरचा नजारा इतका सुंदर होता की त्याच्यामुळं आम्ही आमचं शूट न करता जे बाहेरचं नॅचरल जे सौंदर्य आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे. सुंदर असे हे डोंगर. आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे कारण आता आमच्या स्नो ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत. ज्या आम्हाला ड्रायव्हर भैया भेटलेले होते त्यांनी छानपैकी आम्हाला वन डे टूर आमची अरेंज करून दिलेली होती. आम्ही तिथे गेल्यानंतर सगळं बुकिंग वगैरे केलेलं होतं. ऑन द स्पॉट आम्ही तिथं जाऊन सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही 4 जणी आमच्या डीएडच्या मैत्रिणीने तिथे गेलेलो होतो. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. ही सगळी व्यास नदीच्या साईडचा भाग आहे. बऱ्याच ठिकाणी पूल वगैरे सगळे तुटलेले आहेत पुरामध्ये, जे सगळे कोलॅप्स झालेलं होतं जून महिन्यामध्ये. आत्ता मे महिना चालू आहे. ड्रायव्हर भैया आता आम्हाला सांगत होते की पुन्हा जूनमध्ये अशाच प्रकारची तबाही होऊ शकते. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. आत्ता आम्ही निघालेलो आहे पुन्हा मनालीमध्ये. समोरचे डोंगर बघा किती सुंदर दिसत आहेत. एवढा सुंदर नजारा आहे जो प्रत्यक्षात पाहण्यात इतका आनंद आलेला आहे आजच्या दिवसाचा की खूप छान. खूप कमी वेळेमध्ये आम्ही ही ट्रिप अरेंज केलेली होती. आता मी तुम्हाला व्यास नदीचे जे पूल तुटलेले आहेत ते दाखवते. हे बघा पुरामुळे सगळ्या गोष्टी अशा झालेल्या होत्या. पूर्ण हा नॅशनल हायवे आहे पण रस्ता वाहून गेल्यामुळं एकदम शॉर्ट रस्ता झालेला आहे आणि इथूनच आता आम्ही पुन्हा मनालीकडे जाणार आहे. संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळं आम्ही लवकरात लवकर सर्व पॉईंट कवर करून मनालीमध्ये जाऊन मॉल रोड एक्सप्लोअर करणार आहे. ही पहा नदी. बर्फाचं पाणी वितळल्यामुळे आत्ता उन्हाळा असतानासुद्धा एवढा पाण्याचा फ्लो जास्त आहे. समोर जो पूल दिसत आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे. पूल जो दिसतोय ना तिथपर्यंत रस्ता होता पण जूनमधला जो पूर आलेला होता त्या पुरामध्ये हायवेचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. तुम्हाला जवळून दाखवते बघा पूल एवढंसं राहिलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही आत्ता मनालीत आलेलो आहे आणि ही पहा माझी टीम ज्यांच्याबरोबर मी मनाली एक्सप्लोर केलं. हे आहेत आमचे ड्रायव्हर भैया आणि ह्या आहेत माझ्या सगळ्या फ्रेंड्स ज्यांच्याबरोबर मी मनालीला गेले होते आणि ही माझ्या मैत्रिणीची मुलं आहेत आणि ही पहा माझी छोटीशी मुलगी दियांशिका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.